श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता आज आहे नवरात्री आणि उद्या आहे आपले घट विसर्जन। घट विसर्जन तसे काही जणांचे आजही झाले असेल आणि काहींचे उद्यासाठी बाकी असेल। शक्यतो नवमीला म्हणजे आजच्या दिवशी घट विसर्जन हे होतेच होते। आता बघा गुरुवार, एक मिनिट तुम्हाला मी व्यवस्थित सांगते। आज आहे नवमी। नवमी तिथीची जी काही सेवा उपाय आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेले आहे। आता साधारण उद्या म्हणजे गुरुवारी 2 तारखेला विजयादशमी, दसरा, बौद्ध जयंती आणि महात्मा गांधी जयंती असं सर्व काही एकत्र आलेले आहे। आज जे आहे ते आहे खंडे नवमी। आज आहे 1 तारीख, त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला शस्त्रपूजा करायच्या असतात असं पंचांगामध्ये, रुईकर पंचांगामध्ये दिलेले आहे। शारदीय नवरात्री समाप्ती आज होत आहे। म्हणजे जे आपण म्हणतो ना की आजची नवरात्री समाप्ती, उपवास सोडावा का नाही सोडावा, तर आज उपवास 100% सोडावा असं मी तुम्हाला सांगेन। त्यातूनही मी तुम्हाला नेहमी सांगते की दर 10 किलोमीटरला गाव बदलतं, भाषा बदलती, वेशभूषा बदलती, तशाच पद्धती देखील बदलतात। पण आज 99.99% स्त्रिया आज उपवास सोडत असतात नवरात्रीचा। आज सकाळी भाजी भाकरी जी काही आपल्या इथे पद्धत आहे ती करून, खंडेरायाची तळी भरून किंवा कुलदेवीचा जो काही कुलाचार आहे तो करून आज आपल्याला घट हलवायचे असतात। विसर्जन नाही करायचे, घट आज हलवायचे असतात आणि उद्या संध्याकाळी घट आपल्याला उचलायचे असतात। तर आता आज काय करायचे आहे, आजच्या दिवशी काय करायचे आहे, देवांना स्नान कधी घालायचे आहे, असे बरेच प्रश्न सगळ्यांना पडलेले आहेत। तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल। आता आज आहे खंडे नवमी आणि आजच म्हणजे आज आपण घट हलवतो। जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की उत्तर दिशेला घट हलवा, घट हलवताना काय करा, हे सगळं काही आज करायचं आहे। त्यानंतर उद्या सकाळी, आता उद्या आहे विजयादशमी, दसरा, अत्यंत सुंदर असा दिवस। विजयादशमीला सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे। आता काही ठिकाणी खंडे नवमीला शस्त्रपूजन केले जाते, तर काही ठिकाणी दसऱ्याला शस्त्रपूजन केले जाते। यात सुद्धा 2 पद्धती आहेत, नवमीला पण करतात, दसऱ्याला पण करतात। आता तुमच्याकडे कोणती पद्धत आहे ती तुम्ही हे करा की आता काय काय पूजन करायचे, आज केलेत किंवा उद्या केलेत। तर आपल्या घरातली जी काही शस्त्र आहेत, आता आपल्याकडे काही मोठे मोठी शस्त्र नसतात, पण खुरपे असते प्रत्येकाकडे, ड्रिल मशीन असते, स्क्रू असतो, चिमटा असतो, कात्री असते। आता माझ्यासाठी बघा, माझा ट्रायपॉड, माझा फोन, माझा लॅपटॉप, त्याच पद्धतीने आपल्या घरात आपण ज्या काही वस्तू वापरतो, फॅन असेल, वॉशिंग मशीन असेल, हे सुद्धा आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगी पडतात। सगळ्या वस्तूंची जिथल्या तिथे स्वच्छ करून पूजा करा। शेगडीची सुद्धा उद्या पूजा करा। त्यानंतर देवघर उद्या सगळं देवघर पुढे ओढा, स्वच्छ घासा, पुसा, पाण्यामध्ये गोमूत्र हळद घालून तिथली खालची फरशी पुसून घ्या। त्यानंतर देवघर सगळं आवरा, देवघरातलं कापड बदला। मेन म्हणजे उद्या देवघरातलं कापड, वस्त्र जे असतं ते बदलायचं आहे। त्यानंतर सगळे देव एका मोठ्या परातीत घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे। एक एक देवांना केला तरीही चालेल, तुमच्याकडे जर सगळ्या देवांना एकदमची पद्धत असेल तरीही चालेल। कसं आहे, आता समजा तुमच्या सासूबाई, तुमचे सासरे तामणात सगळे देव घेऊन त्यांना स्नान घालत असतील आणि मी अचानक सांगितलं की सगळ्यांना एकत्र स्नान घालू नका, एक एक देवांना घाला, तर ते जे 70, 65, 80 वर्षाचे जो वयोगट आहे तो आपल्या पिढीचा ऐकणार नाही। त्यामुळे त्यांना त्यांच्या ह्यानं करू दे, त्यांच्या पद्धतीप्रमाणेच तुम्ही पण फॉलो करा, कारण शेवटी आपली ती पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे। म्हणून देव तामणामध्ये घ्या। तुम्ही स्वतः एकटे असाल तर तुम्हाला मी सांगते
की एका कुंड्यामध्ये म्हणजे मोठ्या बाउलमध्ये देव ठेवा स्टीलच्या आणि इकडे तामण घ्या. तामणावर एक छोटासा पाट ठेवायचा. सगळ्यात आधी गणपती बाप्पा घ्यायचे. पाण्याने 11 वेळा किंवा 1-2 चमचे तरी पाण्याने अभिषेक घालायचा. 1 चमचाभर पंचामृत, पुन्हा पाणी, अशा प्रत्येक सगळ्या देवांना अभिषेक करायचा. अभिषेक करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. उद्या काहीही झाले तरी सगळ्या मूर्तींना, टाक मूर्ती, तुमच्याकडे जे काही देव आहेत त्या सगळ्या मूर्तींना पाणी, पंचामृत, पुन्हा पाणी असा स्वच्छ अभिषेक करून घ्या. त्यानंतर सगळ्या देवांना पुसून घ्या. सुवासिक अत्तर तुमच्याकडे जे कोणते असेल ते अत्तर लावा. वस्त्र घाला, गंध लावा, म्हणजे अष्टगंध असेल, चंदन असेल, देवींना हळदी कुंकू आणि देवतांना चंदन, अष्टगंध जे काही तुम्ही लावता ते, आपल्या महादेवाच्या पिंडीला भस्म, असे सर्व लावून देव सगळे व्यवस्थित मांडून घ्या. त्यांना फुलं, सगळी जी षोडोपचार पूजा ज्याला आपण म्हणतो, गंध, पुष्प, अक्षता, आरती, नैवेद्य, सगळं काही तुम्हाला करायचं आहे. आता देवांना स्नान घातले, आता घट हलवलेले तसेच राहू दे. त्यानंतर आता जो अखंड दिवा आहे त्यात आपण आता आजपासून तेल वाढवायचं बंद करतो. काहींनी कालपासून केलं असेल, पण शक्यतो आजपासून त्यात आपण तेल घालायचं बंद करतो. आता हा दिवा चुकूनही आपल्याला विझवायचा नाही, म्हणजेच शांत करायचा नाही. घरात हा शब्द वापरत नाहीत की दिवा विझवणे, पण व्हिडिओसाठी मला हा वापरावा लागतो की हा दिवा चुकूनही विझवायचा नाही. जोपर्यंत राहील, अगदी उद्या, परवा, 3 दिवसांनी, 1 दिवसांनी, तरी तो शांत होणारच आहे. तो शांत झाल्यानंतर त्यातलं जे काही तेल उरलं आहे ते आपला जो रोजचा दिवा आहे, आता माझ्या देवघरात आता समय आहे, तुम्ही जे काही दिवा वगैरे लावता त्या एका वाटीत भरून ठेवा आणि रोज त्यामध्ये जास्त शिल्लक असेल तर घाला, एका दिवसात संपण्यासारखं असेल तर सगळं घाला. अशा पद्धतीने तो अखंड दिवा जेव्हा शांत होईल तेव्हाच, स्वतःहून विझवायचा नाही, वात आत घ्यायची नाही, कारण त्यामध्ये आपल्याला खूप ऊर्जा प्राप्त झालेली आहे आणि तो दिवा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता यातली जी वात आहे बघा, जवळजवळ 1.25 हात, म्हणजे 1 हात आणि एवढी अशी 1.25 मीटरची जवळजवळ ती वात असते. त्यामुळे कोणाचीच संपत नाही. ती जी वात आहे ती शांत झाल्यावर काढायची. त्यानंतर एका कापूरदाणीमध्ये घ्यायची, त्यात कापूर घालायचा आणि ती जाळायची. म्हणजे पूर्ण कापूर, जोपर्यंत ती वात पूर्ण जळत नाही तोपर्यंत त्यात कापूर घालून संपूर्ण घरामध्ये, म्हणजे आपलं टॉयलेट आणि बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये याचा जो धूर होईल तो पसरवायचा, कापूर घालत घालत, घंटी वाजवत. आणि त्यानंतर मग त्याची जी राख उरेल किंवा किंचितसे कण सुद्धा उरतील ते तुळशीमध्ये घालायचे आहेत. अजिबात ती जी वात आहे ती उचलली आणि निर्माल्याच्या पिशवीत टाकली असं करायचं नाहीये. तसं म्हटलं तर रोजच्या दिव्याची वात सुद्धा मी तर स्वतः निर्माल्यात टाकत नाही. मी ती कापुरासोबत, जेव्हा आपण कापूर आरती करतो ना त्यात ती प्रज्वलित करायची. खरं तर रोजच्या दिव्याची वात सुद्धा कधीच टाकून देऊ नका, कारण किमान 4-5 तास दिवा प्रज्वलित असतो बघा, आणि त्यामुळे त्यामध्ये सगळ्या देवी देवतांची ऊर्जा सामावलेली असते. आपण अग्नीला साक्षी मानून पूजा करतो, त्यामुळे त्या अग्नीची जी वात आहे ती खूप जास्त महत्वाची आहे. ती निर्माल्यात टाकू नका. अशा पद्धतीने तुम्हाला उद्याची ती वात हे करायची आहे. देवांना स्नान घालायचे आहे. पुढे आता अजून तुम्हाला उद्या काय करायचे, काय नाही, उपाय काय आहेत दसऱ्याचे, हे मी थोड्या वेळाने व्हिडिओ करेन. 2-3 वाजता एक व्हिडिओ येईल, त्यामध्ये मी तुम्हाला अवश्य सांगेन. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.